नमस्कार, मी पूनम पवार साप्ताहिक विवेकतर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला दिलेला आकार आणि विश्वगुरु पदावर रूढ होण्याची भारताची वाटचाल याचा आढावा घेणारा लोकनेता ते विश्वनेता या साप्ताहिक विवेकच्या आगामी ग्रंथानिमित्त राष्ट्रजागरण व्याख्यानमाला आयोजित केली आहे। व्याख्यानमालेच्या आजच्या तिसऱ्या सत्रात आपल्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले। मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांतून त्यांनी लेखन आणि अभिनय केले आहे। तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे। गेली 5 दशके ते या कलाक्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांच्या याच कलाविष्काराचा सन्मान म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे। अलीकडेच त्यांची अवरोध ही वेब सिरीज प्रदर्शित झाली होती। सर्जिकल स्ट्राईक आणि भारतीय सैन्य दलाची एकूण कामगिरी यावर आधारित असलेल्या या वेब सिरीजमध्ये त्यांनी भारताच्या पंतप्रधानांची भूमिका साकारली होती, अर्थातच नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाशी साधर्म्य असलेली ही भूमिका होती। नरेंद्र मोदीची भूमिका साकारताना त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कसा अभ्यास केला आणि पडद्यावर नरेंद्र मोदी साकारताना त्यांना आलेला अनुभव कसा होता, अशा अनेक विषयांवर ते आपल्याशी आज संवाद साधणार आहेत। नमस्कार, मी विक्रम गोखले। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती एक वेब सिरीज आलेली होती ज्याचं नाव अवरोध असं होतं। त्यात मी नरेंद्र मोदी यांची भूमिका केलेली होती। त्या संदर्भामध्ये माझे काही अनुभव आणि काही आठवणी हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो की लोकनेता ते विश्वनेता अशी झेप घेणारा असा पंतप्रधान आपल्या देशाने एकच पाहिला, ज्यांचं नाव लाल बहादूर शास्त्री। मूर्ती छोटीशी होती पण कीर्ती दिगंत होती। तीच गोष्ट नरेंद्र मोदींची। नरेंद्र मोदी यांनी स्वपक्षाकरता म्हणून जे काही केलं असेल गेल्या काही वर्षामध्ये, त्याबद्दल मी काही बोलणार नाही, काही बोलू इच्छित नाही। कारण प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःचा पक्ष वाढवण्याकरता जे काही करतो ते सगळं नरेंद्र मोदींनी केलेलं आहे आणि त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही, कारण सगळे तेच करतात। परंतु नरेंद्र मोदी यांची भूमिका करत असताना या भूमिकेमधलं वेगळेपण किंवा नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्वातलं जे वेगळेपण आहे त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे। कारण ही भूमिका पाहिल्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा मला फोन आला की मी आत्तापर्यंत मोदींच्या भूमिका केलेले अनेक नट पाहिले, परंतु तुम्ही कुठेही मोदींची नक्कल केली नाही। तुम्ही जे काही केलं त्यामुळे मला खूप आनंद झाला। तुम्ही नक्कल केली नाही, थोडक्यात मिमिक्री केली नाही। तर मी काय केलं तर नरेंद्र मोदी यांनी या देशाकरता जे काही केलं, मी देशाचं म्हणतोय, मी त्यांच्या पक्षाबद्दल बोलत नाही, त्यांनी देशाकरता जे केलं ते आज 70 वर्ष झाली त्याला, जे कधीही होऊ शकलं नाही, कदाचित झालंही नसतं जर नरेंद्र मोदी नसते तर, अशी माझी खात्री आहे। पण नरेंद्र मोदींनी 370 हे कलम रद्द केलं, 35A हे सुद्धा कलम रद्द केलं
नरेंद्र मोदी यांनी देशासाठी जे काही केलं ते कदाचित झालं नसतं. ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी करून दाखवलं, डोवाल यांनी करून दाखवलं. 370 रद्द केलं आणि पाकिस्तानचं धाबं दणाणलं. जगातल्या अनेक मुस्लिम राष्ट्रांशी नरेंद्र मोदी यांनी मैत्री जोडली आणि नुसती मैत्री जोडली नाही तर ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी त्यांची विदेश नीतीची जी काही व्याख्या आहे स्वतः नरेंद्र मोदींची की सर्वांशी मैत्रीचे संबंध जगभराशी ते त्यांनी प्रस्थापित केले. त्यांनी या देशाच्या जे संरक्षक आहेत, देशाचे सैनिक आहेत, त्यांच्यासाठी बरंच काम केलं. बरंच म्हणजे बरंच काम केलं. ज्या आपल्या भारतीय सैनिकांना वरून आज्ञा आल्याशिवाय पुढे काहीही करता येत नसे, ते सगळं नरेंद्र मोदींनी बदललं आणि जशास तसं उत्तर द्यायचं हा निर्णय त्यांचा अतिशय महत्त्वाचा ठरला. त्यांची एक मुलाखत मी पाहिली होती. रजतनी घेतली होती आपकी अदालतमध्ये. आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींना असा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही पूर्वीचं सरकार जी सरकारं येऊन गेली त्या प्रत्येकाने जेव्हा जेव्हा पाकिस्ताननी खोड्या केल्या किंवा आणखीन कोणी खोड्या केल्या तेव्हा तुम्ही म्हणजे या देशाने हे ताबडतोब अमेरिकेला जाऊन तिथे कांगावा केला. तुम्ही तो मार्ग सोडून हा मार्ग कसा काय निवडलात? तेव्हा मोदींनी अतिशय समर्पक असं उत्तर दिलेलं मी चांगलं पाहिलेलं ऐकलेलं आहे की ज्यांना जी भाषा कळते त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे. भारत आता 1962चा किंवा त्यापूर्वीचा राहिलेला नाही. भारत हा एक बलवान देश झालेला आहे आणि तो होण्यापाठीमागे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत अशी माझी खात्री पडली. चीनचे अनेक अडथळे येऊनसुद्धा त्यांनी विरोध होऊनसुद्धा त्यांनी नरेंद्र मोदींनी वरच्या बॉर्डरवरती सीमेजवळ तिथे त्यांनी एअरस्ट्रीप बनवली, रस्ते तयार केले. हे कधीही घडलं नसतं. ते विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं. त्यांनी गॅससारखी गोष्ट जनतेला आवाहन करून त्यांनी ती ज्यांना गरज आहे अशांच्याकरता, अशांच्या घरात जिथे लाकडं जाळली जात असत, जिथे धूर होत असे, जिथे त्यामुळे या प्रदूषणामुळे जे जे काही होत असे ते सगळं नरेंद्र मोदींनी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण अजून झालेलं नसलं तरी त्या पाठीमागे ते आहेत. आता महागाई वाढलेली आहे हे तर खरंच आहे, पण केवळ नरेंद्र मोदी किंवा अमित शहा किंवा ते त्यांचं सरकार BJPचं हे याला जबाबदार नाही. जेव्हा 85-86 रुपये डॉलरला एक बॅरल मिळायला लागला तेव्हा नाईलाजानी ज्यामुळे कर आकारणीमुळे सरकारी तिजोरी भरते तो निर्णय योग्यच आहे. दुसरा काही इलाज नाही. ह्याच्यावरती इलाज एकच आहे, फक्त इलेक्ट्रिक कार्स येणं
तेही त्यांनी सुरू केलं, म्हणजे परमिशन दिलेली आहे. आता मला माहीत नाही टेस्ला किती प्रमाणामध्ये भारतामध्ये येणार आहे, परंतु इलेक्ट्रिक कार्स ज्या मर्सिडीजनी बनवायला सुरुवात केली आहे, टाटानी बनवायला सुरुवात नाही केली, नुसती त्या रस्त्यावर आणल्यात, तर यांना पुरवठा व्हावा इलेक्ट्रिसिटीचा, याकरता 1500 स्टेशन्स उभी राहत आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये. हळूहळू होईल. मेट्रो प्रकल्प असतील, गडकरी साहेबांनी खूप मोठी मेहनत केलेली आहे. BJPचं मी गुणगान करत नाही, मी कुठल्याही पक्षाचा माणूस नाही, मी त्यांचा प्रवक्ता नाही, पण एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर जाणवलं काय काय तर कणखरपणा मला जाणवला मोदींमध्ये, जो पूर्वीच्या कुठल्याही सरकारच्या कोणत्याही, एक लाल बहादूर शास्त्री सोडले तर कोणत्याही पंतप्रधानाकडे तो नव्हता. काही प्रमाणात इंदिरा गांधी, पण इंदिरा गांधींनी बऱ्याच प्रमाणामध्ये दहशतवाद किंवा दहशतवाद्यांना पोसलेलंही होतं. खलिस्तान उगीचच तयार होण्याच्या मार्गावर नव्हतं. मांडीला मांडी लावून बसत होता खलिस्तानवादी. त्यांनीच पुढे मोठं हे केलं आणि ब्लू स्टार ऑपरेशन झालं आणि त्याच्यामध्ये जनरल वैद्य यांचा बळी गेला. विचित्र अशा तऱ्हेचे निर्णय आजपर्यंत घेण्यात आले. 62च्या युद्धामध्ये चीनशी लढण्याकरता आपल्या सैनिकांच्याकडे कॅनव्हासचे बूट्स होते. नरेंद्र मोदींनी बुलेट प्रूफ अशा त्यांना स्कॉर्पिओज दिल्या सैनिकांना. नरेंद्र मोदींनी जो कणखरपणा दाखवला गेल्या काही वर्षांमध्ये, त्या कणखरपणाचा मी नीट अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की हा माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, देशाचा पंतप्रधान म्हणून, BJPचा माणूस म्हणून नाही, संघप्रचारक म्हणून नाही, देशाकरता जो मनुष्य काहीतरी करतो आहे त्या माणसाकडे मी जेव्हा पाहिलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हा एक अत्यंत कणखर असा माणूस आपल्याला मिळालेला आहे. आपलं भाग्य आहे की देशाला पंतप्रधान असा मिळाला. काही लोक टिंगल करतात, राजकीय पक्षातले काही लोक, काही राजकीय पक्ष टिंगल करतात, चायवाल्याचा पंतप्रधान झाला वगैरे, पण हीच गोष्ट महत्त्वाची आहे की चहा विकणारा मुलगा हा शेवटी लोकनेता होतो आणि नंतर तो मुख्यमंत्री होऊन पंतप्रधानपदी त्याची निवड होते. मला फक्त एकाच गोष्टीचं दुःख होतं आहे, शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न, म्हणजे मला माहिती आहे की हे शेतकरी नेमके कोण आहेत, खरे शेतकरी कोण आहेत, त्यांना भडकवणारे कोण आहेत हे मला माहिती आहे, त्याचं केलं आहे मी अभ्यास. खरे शेतकरी जे आहेत त्यांचं म्हणणं काय आहे ते BJPनी ऐकायला पाहिजे, तयारी दाखवली पाहिजे. कायद्यांमध्ये ज्या काही त्यांनी सुधारणा करण्याचं ठरवलेलं आहे त्या कायद्यांमुळे शेतकऱ्याला जर घातलेल्या पैशातून पुन्हा पैसा मिळणार असेल जास्त, तर असा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असेल असं मला वाटतं. पण संवाद होत नाही आहे आणि तो का होत नाही तर शेतकऱ्यांना, जे गरीब बिचारे शेतकरी आहेत, ज्यांना, जे अशिक्षित आहेत, त्यांना भडकवणारे जे लोक आहेत ते कोण पोसतं आहे ते फार महत्त्वाचं आहे. या देशातला खरोखरीचा जो शेतकरी आहे तो वेगळाच आहे, पण त्यांना काहीतरी सांगून भडकावणारे जे लोक आहेत ते कोणत्या कोणत्या पक्षाचे ते आता सगळ्यांना माहिती आहे.
त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही, कारण तो विषय नाही आहे. परंतु माझी अशी एक इच्छा आहे की एकदा केव्हा तरी हा जो कायदा आहे शेतकऱ्यांच्या करता, नवीन जे कायदे केलेले आहेत ते काय आहेत ते समजावून सांगण्याकरता तरी मीटिंग झाल्या पाहिजेत, संवाद झाला पाहिजे. तो अजून झालेला नाही असं मला वाटतं आहे. कदाचित झाला असेल, परंतु अडाणी शेतकरी जो आहे त्यांनी काही ऐकूनच घ्यायचं नाही, ऐकून घेऊ नये असंच जर शिकवणूक मिळत असेल अशीच, तर ती शिकवणूक कोण देतं आहे हे आता सगळ्यांना माहिती आहे. नोटाबंदीच्या संदर्भामध्ये मी असं म्हणेन की थोडीशी BJPची चूक झाली, जरा घाई झाली. पण या घाई पाठीमागचं कारण फार महत्त्वाचं आहे. कारण जो काही काळा पैसा आहे या देशामध्ये, ज्याला पॅरलल इकॉनॉमी असं म्हणतात, तर हा काळा पैसा जो दहशतवादासाठी आणि ड्रग्ज करता वापरण्यात येत होता आणि ड्रग्सच्या संदर्भामध्ये म्हणजे एक्सचेंजमध्ये दहशतवाद हा तयार होत होता, तो नाहीसा करण्याकरता म्हणून नोटाबंदी मोदी सरकारने केली. नोटाबंदी ही काही भारतामध्ये प्रथम झालेली नाही. इंदिरा गांधी यांनी सुद्धा नोटाबंदी केलेली होती, सगळ्यांना आठवत असेल. पण एक मात्र आहे महत्त्वाचं की नोटाबंदी जाहीर केल्यानंतर मोदी गव्हर्नमेंटनी मुदतही दिली होती की तुमच्याकडे जो पैसा असेल कॅश तो तुम्ही बँकेत भरा, तुम्हाला कुठलाही दंड काहीही होणार नाही, रीतसर जे असेल तेवढंच होईल. ज्या लोकांनी ते केलं नाही, या संधीचा फायदा घेतला नाही, ते अडकले आणि त्यात लक्षाधीश किंवा अब्जाधीश जे आहेत ते जास्त अडकले आणि त्यामुळे ते जे कोणी आहेत त्यांचा प्रॉब्लेम झाला. काळा पैसा हा जगातून कधीही नाहीसा होणार नाही. जगामधून काळा पैसा सगळीकडे पोचवला जातो, दहशतवादालाही पोचवला जातो, पाकिस्तानमध्येही जातो, आपल्या नोटा तिकडे छापल्या जातात. मोठा जो प्रॉब्लेम झाला तो पाकिस्तानचा झाला, पराभवच झाला. कारण काळा पैसा तिथेही छापला जात होता, खोट्या नोटा इथेही येत होत्या वगैरे वगैरे. म्हणजे काळा पैसा व्यवहारात आणण्याकरता किंवा पॅरलल इकॉनॉमी असं आपण ज्याला इंग्रजीत म्हणतो, तसा तो करण्याकरता वापरण्याकरता पाकिस्तान मोठ्या प्रमाणावरती भारताला म्हणजे भारतातल्या पाकिस्तानवादी किंवा पाकिस्तान धार्जिण्या लोकांचा जो उद्योग चालू होता तो बंद पडला. अशा अनेक गोष्टी झाल्या. तरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी या नेतृत्वाच्या ठिकाणी मला देशाकरता नेतृत्व म्हणतोय मी, पक्षाकरता नाही, देशाकरता. आणि विदेश नीती की सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असणे. ज्या मोदींना अमेरिकन गव्हर्नमेंटनी व्हिसा नाकारला होता त्याच लोकांनी पायघड्या घालून त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि ट्रम्प तर असं म्हणाले, अर्थात ट्रम्प म्हणाले म्हणजे असं नाही, मी पण म्हणतो की ते कायमचे पंतप्रधान झाले पाहिजेत म्हणून. ते पक्षाचे न राहता देशाचे आहेत, ते तसेच झाले पाहिजेत, तसेच राहिले पाहिजेत. पक्षाकरता लोक काम करतात. तर हा सगळा जो एकूण प्रकार आहे कणखरपणा, निश्चितपणे आपल्याला काय करायचं आहे ते ठरवून त्याप्रमाणे आखणी करणं, योग्य वेळी योग्य पावलं उचलणं, हे सगळं मी वाचलं, अनुभवलं आणि त्याप्रमाणे मी मोदींची भूमिका साकार करताना त्याचा उपयोग मला खूप झाला. नाहीतर गान सम्राज्ञी लता मंगेशकरसारख्या व्यक्तिमत्वानी मला फोन करून सांगणं हे शक्यच नव्हतं. मीही कदाचित ऑल्सो रॅन पैकी झालो असतो. ऑल्सो रॅन म्हणजे 99 घोडे, 100 घोडे धावले, त्यातले 99 नुसते धावले,
एकच आला विनमध्ये, तसं म्हणतोय मी. तर त्यांची विदेश नीती सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असणे, ठेवणे, जतन करणे. म्हणजे चायनासारख्या देशाला सुद्धा त्यांनी थोडा वेळ का होईना पण गुजरातमध्ये ते घेऊन गेलेत. त्यांच्या अध्यक्षांना किंवा पंतप्रधानांना. नंतर चायनानी पाठीत खंजीर खुपसला, कारण तो पाकिस्तानचाच भाऊ आहे. परंतु आणखीन काही गोष्टी अशाच आहेत की जेणेकरून अशा तऱ्हेचं नेतृत्व आपल्या देशाला कधीही गेल्या 70 वर्षात लाभलेलं नाही अशी माझी खात्री आहे. अपवाद फक्त एक, कैलासवासी लाल बहादूर शास्त्री आणि थोड्याफार प्रमाणात इंदिरा गांधी. बाकी सगळे कचखाऊ धोरण असलेले होते. मोदींना मी कधी कच खाल्लेली पाहिलेली नाही. एक पत्रकार आहेत भाऊ तोरसेकर, ते एकदा विश्लेषणात्मक बोलत होते मोदींच्याबद्दल. तेव्हा ते असं म्हणले की मोदी रोज हरतात. 365 दिवसांपैकी 364 दिवस हरतात, पण एक दिवस असा असतो की त्या दिवशी ते पक्षाला इतकं बळकट करतात की संपूर्ण बहुमताने यावेळेला ते आलेले आहेत. असे हे मोदी. तर त्यांचा कणखरपणा, दूरदृष्टी आणि कच खाऊ धोरण अजिबात नाही आणि सगळ्यांशी जमवून घेणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत मी मोदींची भूमिका केली. अवरोध असं त्या वेबसिरीजचं नाव आहे. आता अवरोध 2 येतोय, त्याच्यातही मी पुन्हा मोदीच करतो आहे आणि माझी खात्री आहे की यावेळेला मला आणखीन काहीतरी नवीन मिळेल. मी मोदी भक्त वगैरे नाही, अमित शहा भक्त वगैरे मी नाही. मी देशाकरता काम करणारा माणूस कोणीही असो, मग तो कुठल्याही पक्षातला असो, तो मला आवडतो. हा माणूस देशाकरता काम करतोय याची मला खात्री पडली. सार्वजनिक जीवन असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, या सगळ्यामध्ये मोदींनी थोडा थोडा रस घेतलेला आहे असं फार क्वचितच दिसतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी मोदी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं यापेक्षा मी काय आणखीन विश्लेषणात्मक काय बोलणार. मी काही राजकीय नेता नाही किंवा भाष्यकारही नाही. मी एक साधा सामान्य 76 वर्षाचा माणूस आहे आणि मला जे समोर दिसतं आहे ते चित्र देशाकरता उभं राहिलेला माणूस, ज्याचं नाव नरेंद्र मोदी असं आहे आणि जे आपल्या देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत. त्यांना मी शुभेच्छा देतो पुढच्या निवडणुकीसाठी सुद्धा. आणि माझी खात्री आहे त्यांचाच एकेकाळचा मित्र पक्षातला एक मनुष्य माझा ओळखीचा आहे, आमदार आहे. तो म्हणाला कुठल्याही परिस्थितीत मोदीच परत येणार आणि हे सगळं इतकं परफेक्ट बसणार आहे की मोदी 28पर्यंत 2028 पर्यंत मोदी हालणार नाहीत असं त्यांच्याच एकेकाळी बांधव असलेला धाकटा भाऊ, त्या पक्षाचा एक आमदार मला सांगत होता. तर आय विश अँड प्रे की देशाकरता काम करणारा नरेंद्र मोदी नामक हा जो माणूस आहे त्याला माझा त्रिवार सॅल्यूट आहे, वंदन आहे. हॅट्स ऑफ टू हिम. विवेक साप्ताहिक त्यांच्या प्रकाशनातर्फे गेली जवळजवळ 72 वर्ष 73 वर्ष विवेक साप्ताहिक आपण वाचतो आहोत. आणि म्हणजे अर्थात त्यावेळेला मी तर खूपच लहान होतो, 3 वर्षाचा असेन. परंतु विवेकचं नाव, मी त्यांचा मेंबरही आहे आणि त्यांचा लोकनेता ते विश्वनेता
अशा नावाचा ग्रंथ प्रकाशित होतो आहे. त्याकरता माझी मुलाखत त्यांना पाहिजे होती, म्हणून मी हे सगळं मोदींच्याबद्दलचं वक्तव्य केलेलं आहे. काही चुकीचं बोललो असेल तर मला क्षमा करा, सगळेच राजकीय पक्ष आणि BJP सुद्धा. धन्यवाद. साप्ताहिक विवेकचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी साप्ताहिक विवेकच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आजच ग्रंथाची नोंदणी करून राष्ट्र संरक्षक म्हणून आपल्या नावाची नोंदणी करा. अधिक माहितीसाठी विवेकच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. नरेंद्र दामोदरदास मोदी. नरेंद्र दामोदरदास मोदी नामक एका संघ स्वयंसेवकाने संघ प्रचारक ते मुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते लोकनेता, लोकनेता ते भारतासारख्या खंडप्राय देशाचे पंतप्रधान आणि पंतप्रधान ते विश्वनेता अशी थक्क करणारी वाटचाल गेल्या 4 दशकात केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 7 वर्षात भारताने आपले आर्थिक लष्करी सामर्थ्य वाढवत जागतिक व्यासपीठावर स्वाभिमानाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. विदेश नीतीचे हे मोदी डॉक्ट्रिन जागतिक पटलावर आपले नाणे खणखणीत वाजवत आहे. भारत हा देश तिसऱ्या जगातील अविकसित, दुर्लक्षित देश नसून आत्मनिर्भर, सामर्थ्यवान व कणखर असे राष्ट्र आहे आणि एक महासत्ता म्हणून नव्हे तर विश्वगुरू म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे असा विश्वास आज जगात निर्माण होताना दिसतो. स्वामी विवेकानंदांनी विश्वगुरू भारताचे स्वप्न पाहिले. एका संन्यासी नरेंद्राचे स्वप्न राजयोगी नरेंद्र साकार करीत आहेत. भारताच्या विदेश नीतीला मोदी यांनी गेल्या 7 वर्षात दिलेला आकार साप्ताहिक विवेकच्या लोकनेता ते विश्वनेता या ग्रंथात शब्दबद्ध होतो आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांची मुलाखत, परराष्ट्र राज्यमंत्री V. मुरलीधरन यांची मुलाखत यासह परराष्ट्र राज्यमंत्री डॉक्टर राजकुमार रंजन सिंग, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, सचिन चतुर्वेदी, नवदीप सिंग सुरी, शेखर दत्त, नितीन गोखले, पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे, डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, अशोक सज्जनहार, माधव भांडारी, अविनाश धर्माधिकारी, किशोर मकवाना, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर आदी अनेक मान्यवर तज्ज्ञांचे लेख या ग्रंथाच्या नोंदणीसाठी ₹2500 भरून मिळवा. ग्रंथाची एक प्रत, साप्ताहिक विवेकचे वर्षभराचे अंक, वैद्यराज त्रैमासिक वर्षभर, कर्तव्यभूमीचे पुजारी या 5 पुस्तकांचा संच आणि लोकनेता ते विश्वनेता या ग्रंथात राष्ट्र संरक्षक म्हणून आपल्या नावाची नोंद. अधिक माहितीसाठी www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. साप्ताहिक विवेकचा आगामी भव्य ग्रंथ लोकनेता ते विश्वनेता.